आपलं संपूर्ण नाव सांगा, आपल्याला खड्ड्याबद्दल जी काय वेदना भावना मांडायची आहे ती सांगा. हे लोकेशन सांगा, आपण कुठे उभे आहोत सांगा, बोला. हे लोकेशन आहे मोठ्याने बोला. हे सार्वजनिक बांधकाम खात्यापर्यंत तुमचा आवाज गेला पाहिजे, खणखणीत बोला. बोला. हे लोकेशन आहे सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन टू ओरोस फाटा हायवे, मुंबई गोवा हायवे रोड. व्यथा सांगायची म्हटलं तर तिकडे व्हिडिओ करून दाखवा जरा लोकांपर्यंत झाले घेऊन झाले. तुम्ही फक्त तुमची वेदना मांडा. दिवसातनं आमच्या ओरोस फाट्यावरनं इथे रेल्वे स्टेशनला आमच्या 5-6 फेऱ्या असतात. 5-6 फेऱ्यामधनं आमची पण वाट लागते आणि आमच्या गाडीची पण वाट लागते. त्याच्याबरोबर शरीर पण आमचं शिल्लक नाही आणि गाडी पण शिल्लक नाही. टॅक्स मात्र भरून घेतात 15 वर्षाचा वन टाईम एकदम. वापरतात आमचा पैसा शासन आणि आम्ही त्या त्रासाचा हे करतो, त्रास भोगतो आम्ही. तुमचं नाव सांगितलं ना? माझं नाव सतीश राजाराम सावंत. ओरोस फाटा येथे रिक्षा व्यवसाय करतो मी. तर तुमच्या ह्याच्यात ज्येष्ठ नागरिक पण असतात, ज्येष्ठ प्रवासी जेव्हा रिक्षेत बसतात प्रवासी, तेव्हा त्यांचं काय म्हणणं असतं आणि वेदना असतात त्या सांगा. वेदना म्हणजे एखादा जर पेशंट असला पॅसेंजर, तो बोलतो ह्या रस्ता नको, दुसऱ्या रस्त्याने कुठच्या तरी घेऊन चल. पण सगळेच रस्ते असे झालेले आहेत की आम्हाला जीव मुठीत घेऊन त्यांचा प्रवास सुखकर करायचा लागतो आम्हाला. त्यांच्यासाठी एखादं पेशंट डिलेवरीचं असेल किंवा ॲक्सिडेंटचं असेल, कुठे पेनिंगचं प्रमाण जास्त होतं खड्ड्यात गाडी गेल्यानंतर, त्यामुळे पेशंटला त्रास होतो. त्यात करून आम्हाला पण त्रास होतो त्याच्यातनं गाडी नेताना. आणि ज्या वेळेत आम्ही 2 भाडी मारू त्या वेळेत फक्त एकच भाडं बसतं. कारण जो त्याला व्यवस्थित न्यायचं आहे. अशी व्यथा आहे आमची. जरा ट्रकचं शूट ट्रकाची वेदना घेतो जरा. ट्रकाला वेदना नसते म्हणा, पण शेवटी त्या खड्ड्यांचा त्रास ह्यांनाही होतो. हो, वेदना नसते पण गाडीला नुकसान होतं त्याचं, ते दिसत नाही फक्त. बघा काय झालं त्या ट्रकाची अवस्था. प्रशासकीय अधिकाऱ्यांना समजत नाही या खड्ड्यात न गेले तर. नाही, ते डोळ्यावर पट्टी बांधून आहेत म्हणून मी बसतोय खड्ड्यात, तो डोळ्यावर माझ्या पट्टी बांधून. तुम्हाला काय आपलं मत सांगायचं आहे सांगू शकता. मी चालू ठेवतो. एक माझी शासनाला एकच विनंती आहे. सांगा आधी पूर्ण. शासनाला कळलं पाहिजे नावासहित कोणाकोणाच्या वेदना आहेत. माझं नाव शासन म्हणेल बाळा राणेला काय कामधंदा नाहीये, तोच काय काय करतो, ते प्रत्येकाच्या वेदना खऱ्या कळू देत. बोला. माझं नाव संजय मालणकर. खड्ड्याबद्दल बोलतलात या बोलूचा लागतलाच. मी स्वतः खड्ड्यात बसतोय, या इकडे. 5 तारखेत बसतोय, या इकडे. या बोला. माझं नाव संजय मालणकर. मी या रस्त्यान रोज माझे 2 ट्रिपी असतात. मी कामाक जाते हॉस्पिटलला. तर येताना जाताना खूप त्रास सहन करूचो लागता या खड्ड्यांमुळे. खड्ड्यात रस्ते होत का रस्त्यात खड्डे येतात समाधान नाही. आणि परिस्थिती अशी आहे की एखादो पेशंट हार्टचो बिटचो नेवचो येलो ना तर त्याका आधी हॉस्पिटलला न्यायचो काय थंयसून मशानभूमीत न्यायचो ह्या कळना नाही. आणि डिलेवरीचो एखादो पेशंट असलो तर त्याका डायरेक्ट घराकच नेवको, अशी या खड्ड्यांमुळे परिस्थिती झालेली आहे. त्याच्यामुळे कसा शासनाने याचो लवकर विचार करून ह्या खड्ड्यांचा काय तर बघू होया, नाहीपेक्षा आमका मत देताना तरी विचार करूचो लागत, अशी आमची व्यथा. माझका राजकीय काय बोलायचं नाही. फक्त सार्वजनिक बांधकाम एवढंच विषय. माका फक्त एकच म्हणणं असा की तुमका दोघांपैकी कोणाक जर पाठी रवळण्यात इलो ह्याच्यात रिक्षेर म्हणान, माझी अशी इच्छा असा की सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नावान काय गाराणा असला तर जरा घाला. कोणाक जमता सांगा आपल्या मालवणी भाषेत मस्तपैकी घाला बघ या गाराणा. बा देवा महाराजा म्हणून जा काय गाराणा घालतात त्या घाला. बा देवा रवळ आता महाराजा. तर आज काय आज ओरोस रस्तो आज ह्यो खडबडीत झालो आणि सगळे खड्डे पडलेलो असत. होय महाराजा. तर आज त्या रवळनाथान त्यांना चांगली बुद्धी देऊन त्या शासनाच्या काट्यावर जाऊन बसात. आज जा काय आज रस्त्याचे खड्डे होत त्या त्यांना दुरुस्त करून आज चांगले रस्ते करूची आणि लोकांका चांगली सुविधा मिळाची, अशी आज तू त्यांना बुद्धी दी आणि सगळ्यांचा भला कर रे महाराजा. होय रे महाराजा. रवळनाथ महाराजा देवा बघ रवळनाथाचा क्षेत्र आमाया. होय होय रवळनाथाचा आणि जरी मरी आहे. रवळनाथ माझ्यात येऊ देत. सारखे खड्ड्यात बसतोय. रवळनाथ जागृत होऊ दे. जागृत असतात आणि एकेकाच्या डोक्यावर बसान देत. आणि त्या शासनाक बुद्धी दी, बांधकाम विभागाक बुद्धी दी
आणि ह्या रस्त्यांचा चांगला काम होऊन देत रे देवा महाराजा. देवा महाराजाचा कारण देवा खरंच तुम्ही चांगला घातलात. तुमचं नाव काय पुन्हा एकदा सांगा. संजय मालणकर. संजय मालणकर. खैर होतात तुम्ही. मी कुमामी. ह्या गाराणा घराघरात पोचवची जबाबदारी तुमचीच आहे. मी माझ्या एकट्यासाठी करणं नाही, सगळ्यांसाठी करतोय. बरोबर. तुम्ही बोलताला तर या जरा गाडी पुढे लावा. हा थैच्या गाडी जरा पुढे लावा. काय असा प्रत्येकाचा जीव महत्वाचा असा. तुमचं नाव सांगा आणि रिक्षा व्यावसायिक म्हणून तुमच्या खड्ड्यांबद्दल काय वेदना आहेत त्या सांगा. तुमचं नाव सांगा पूर्ण. माझं नाव भिसाजी सीताराम परब. कुठचे तुम्ही? पुरुष. दररोज रिक्षाची जास्त चालतात ती कोणत्या एरियात तुमची? ह्याच एरियात, ह्याच रेल्वे स्टेशन. हा म्हणजे ह्यांका जो सामना करूचा लागता मोठमोठ्या या 4 व्हीलरला, हो तसंच तुमच्याही गाडी तुमच्याही रिक्षा घेऊ वेदनेचो सामना करूचो लागता, बरोबर? होय. काय मागणी असा सार्वजनिक बांधकाम खात्याकडे तुमचा काय म्हणणं? काय ह्या सरकारने हे रस्ते आपले व्यवस्थित करूचे ह्याच म्हणणं आमचं. बाकी का ह्या असल्या खड्ड्याने आमचा ओमाड परताचे खुळकुळा झाला आमच्या कमरेचा आणि तुमच्या गाडीचाही झाला. गाडीचाही झाला तर झालाच, पण आमचाही झाला खुळकुळा रोज रोज गॅरेजमध्ये जाऊन. साधारण आठवड्यातून किती वेळा गॅरेज? आठवड्यातून किती वेळा गॅरेजात रिक्षा नेऊ? 2-3 दिवसांनी जाऊचाच लागतं. हो काय नाही काय सटकत राहतं ना. जास्त करून खयचो प्रॉब्लेम येतात रिक्षा ह्या खड्ड्यांमुळे? ह्या खड्ड्यांमुळे क्लच प्लेटी क्लच प्लेटी पण हा ते कंट्रोल घुसमटल्यासारखी अशी परिस्थिती आहे आमची. नक्कीच. आता पाठीच रवळनाथाची पाठी सर दिसता. तो रवळनाथाचा ह्यांनी मालणकरांनी चांगला गारणा घातला. त्या गारणा सत्कारणी लागताला. ह्या आशेन रवळनाथाच्या चरणी पुन्हा एकदा रवळनाथ मार्जा, होय मार्जा म्हणा. होय महाराजा. त्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या डोक्यावर बस, त्या अधिकाऱ्याच्या डोक्यावर बस महाराजा. आणि त्याका चांगली बुद्धी दे रे मार्जा. त्याचे डोळे फुटले असतील तर त्याका डोळो आणि डोळस पण दे रे मार्जा. त्याच्याकडे डोळे चष्मो घेऊ पैसो नसा तर आम्ही भीक मागून चष्मो देतो रे मार्जा. आणि फुटलेले डोळे असतील तर आमची बुबळा देतो रे मार्जा. पण सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कोण असा त्या अधिकाऱ्या दृष्टी येऊ देत रे मार्जा. आणि आम्ही जर काय बेमीच्या देटापासून बसान करतलो त्याका सत्कारणी लावू देत रे मार्जा. आणि या आंदोलन करताना एकाही खयच्या लेकरावर गुन्हे नको होऊ देत रे मार्जा. धन्यवाद. रामकृष्ण.